करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप आयोजित एकविरा चषक 2026. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. पहिला चेंडू आणि त्याच्यावरती चांगला स्ट्रोक, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, पहिला चौकार. पहिला चेंडूवरती इथे मात्र हा चौकार आपण पाहतोय. हो, आणखी एक कमालीचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. केतन केने आणि हरीश केने ही सलामीची जोडी. वरती इथे मात्र नक्कीच आक्रमण सुरू आहे. केतन केने हरीश केने ही सलामीची जोडी मध्ये आपण पाहतोय. अक्षय पाटील हिटमॅन ऑफ भरोडी आणि इथे मात्र लाऊड अपील झाली होती आणि तत्पूर्वी हा डॉट बॉल. बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल, कारण की अप्पा स्पोर्ट्स भरोडी आणि त्यांच्या अगेन्स्ट गोरसे ए अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्याच्या घडीला जो संघ इथून जिंकेल तो संघ टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपळगरच्या अगेन्स्ट फाईट करेल. केतन केने इथे मात्र दमदार इनिंग साकारत असताना मताच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हो, बिग हिट केला, गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखी एक दमदार चौकार. गोरसे ए आणि अप्पा स्पोर्ट भरोडी अशी माश आणि सध्याच्या घडीला इथे कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. केतन केनेच्या बॅटमन हा तिसरा चौकार आपण पाहिला. 4 चेंडू 3 चौकार येत आहेत आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 12. हो, इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. स्वतः फॉलो थ्रो मध्ये इथे जज करण्याचा प्रयत्न झाला होता अजय पाटीलचा, परंतु प्रचंड वेगाने चेंडू आला होता. अगदी एका हाताने इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न राहिला होता. आणि क्षणचित्रे आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती. GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनीच्या वतीनं जोडले जातात. कॅमेरामॅन आमचे साहिल भोईर अचूक क्षणचित्र टिपतोय सध्याच्या घडीला. हो, इथे मात्र पुनशा बॉलर्स बॅकड्राईव्ह करायचा होता. पुनशा अजय पाटीलनं चेंडूला अडवला आणि तत्पूर्वी ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा. क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की आज वेल वाचवणं गरजेचं.
गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज अश्विन पाटीलला आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरला आपण महेशला पाहतोय. खरं तर आप्पा स्पोर्ट्स स्मृती चषक आपण पाहिलं भरोडीचं. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचा देखील मी देखील भाग होतो. महेश शमशे त्यांनी संधी दिली होती. आज महेश इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट गोडसे ए अशी ही लढत आहे. आधी सध्याच्या घडीला अश्विनला आपण पाहतोय. हो स्विचिट केलाय, फटका दमदार आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक धमाका, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते ते म्हणजेच 17 या आकड्यावरती चौकार आला. केतन केणी आणि हरीश केणीला आपण पाहतोय. आणखी एक बॅटची लिडिंग आहे, यष्टीरक्षक बीट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. एकवीस धावा धावफलकावरती. हो पुणेच्या पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉटम बॉलमध्ये संपर्क नाही आणि हे हा चेंडूला डॉट डॉट बॉलची समाप्ती होत्या. अगदी शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. कमबॅक आता इथे मात्र राहतो अश्विनचा. केतन केने कमालीची बॅटिंग करतोय. 9 चेंडू आणि आता 21 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हो विकेट, उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर आले. इथे मात्र साधा सोपा झेल सुटलाय आणि आता मात्र धावाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. गोलंदाज तयार. तर नाही मात्र नवीन फलंदाज. हो पल्लू स्कोप, क्या बात आहे. कमालीचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका. केतन केने ऑन दी फायर, चौकार.
वरती जीवनदान मिळालं होतं केतन केनेला. झेल त्याचा सुटला होता आणि आता इथे चौकार. गोलंदाज तयार पुनशा अश्विन. ओ आता स्विचित कमालीची फटकेबाजी सुरू आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक धमाका चौकार. वरती 30 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचल्या. धीरज भोईर आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. धीरज भोईर वरती ही जबाबदारी असेल. जबाबदारीने खेळ खेळावा लागेल. गुरुसई ए त्यांच्या अगेन्स्ट अप्पा स्पोर्ट्स भरोडे अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 2 षटकामध्ये 30 धावा बनवल्या गेल्या. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग 30 सरळ चेंडू आणि इथे मात्र हा पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळाला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय मधाच्या आतमध्ये केतन केने, कारण की 12 मध्ये 30 बनल्यात आणि संघाची धावसंख्या देखील 30 आहे आणि ज्या काही धावा बनल्यात त्या इथे मात्र केतन केळेच्या बाटमधून म्हणलेल्या आहेत. इथून मात्र कुठेतरी चांगली रणनीती आखावी लागेल तनय म्हात्रेला देखील. हो आणखी एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही, कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि इथे मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट जरूर मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जय बजरंग गोरसे ए आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय अप्पा स्पोर्ट्स भरोडे अशी ही मॅच. धावा धावफलकावरती कॉन्स्टंट स्टेबल आहेत अजूनही. धीरज भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ लेंथ खेचल्या ताशावरती इथे पुल केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तनय म्हात्रेच्या पाठमधून आणखी एक ब्रदर्स ग्रुप दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. हो पुणेशा चांगला स्ट्रोक, परंतु आता डाऊन द बॉल फिल्डर येतोय आणि यस वेल जज. कमालीचा झेल टपला क्षेत्ररक्षक कल्पेश भोईरनं आणि विकेटचं पतन फलंदाज तनय बॅक टू द पवेलियन. चौतीस वरती एक आता पुनश्च विकेट्स आपण पाहिले. 2 विकेट्स पदाच्या आतमध्ये आपण पाहिले तर प्रस्थापित केली आहेत टीम अप्पा स्पोर्ट्स भरोडीनं. आणि आता सध्याच्या घडीला नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये पंकज भोईरला आपण पाहतोय. जबाबदारी असेल, जबाबदारीनं खेळ खेळावा लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे
आणि आता इथून मात्र धाबांचा आलेख उंचावणं गरजेचं राहील, कारण की टीम अप्पा स्पोर्ट भरोडीच्या संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप खूप सारा चांगला. हो, चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. एक चिक्की सिंगल धावफलकावरती आता इथून मात्र घेतली जाते आणि आता सध्याच्या घडीला घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फेकी ॲक्युरेट आणि इथे मात्र थांबवलं गेलं. हा डॉट बॉल आला आणि आता धावसंख्या धावफलकावरती 34-34 वरती कॉन्स्टंट आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. अंतिम चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 34 जाबा धावफलकावरती शेवटचा चेंडू या इनिंग मधील आणि या षटकातील यस 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 34 धाबा धावफलकावरती अंतिम षटक अजूनही शिल्लक आहे, कारण की पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र 4 षटकांची मॅच असेल. धावसंख्या आपण पाहिली तर 34 आणि विचार केला तर या षटकामध्ये इथे मात्र स्ट्राईक मिळाली नाहीये केतन केनेला आणि आता मात्र अंतिम षटकासाठी तो सज्ज असेल स्ट्राईक एनवरती. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन भोईरला आपण पाहतोय. युवा गोलंदाज आहे, कामगिरी दमदार करावी लागेल. आय व्ही दिवेश आर्यन भोईरने आपल्या नावाची ओळख मिळवून दिली आहे अगदी क्रिकेट विश्वाला. तशा पद्धतीची कामगिरी या आर्यन भोईरला भरोडीच्या देखील आपली ओळख निर्माण करावी लागेल, परंतु युवा गोलंदाज आहे. सध्या नक्कीच भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावरती दिल्या गेल्यात आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आर्यन भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. समोर राज पाटार केतन, केतनसाठी फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलेत. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि यस महत्वाची विकेट. फलंदाज बाद, फुलटॉस वरती फलंदाज बाद झाले आणि अक्षरशः केतन केनेला आता माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. चौतीस धावा धावफलकावरती. अक्षय भोईर आता नवीन फलंदाज मधाशात दाखल होतोय. जबाबदारीने खेळावं लागेल. आर्यन भोईरनं इथे विकेट्स मिळवून दिल्या टीम अप्पा स्पोर्ट भरोडीला. हो, पुन्हा फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळून काढले. हो, घडलंय काय आणि दोन्ही पायांच्या मधून आता चेंडू फरार होतोय आणि या फटक्याचे जणू काही चटके लागले असेल टीम भरोडीला. हा नशिबाचा चौकार. गोलंदाजी चांगली होत होती, परंतु इथे या क्षेत्ररक्षकाने देखील साथ देणं गरजेचं राहील. हो, चांगली गोलंदाजी. आता देखील आर्यन भोईर कमालीची गोलंदाजी करतो. युवा गोलंदाज आहे, त्याच्यावरती ही जबाबदारी दिली गेली आहे. संघामध्ये अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि तरी सुद्धा इथे मात्र आर्यन भोईरवरती जबाबदारीने आता मधाशातमध्ये तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 39 जाबा धावफलकावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओहो, फटका दमदार स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पार. दमदार षटका.
दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, आणखी एक धमाका. उंची जास्त, लांबी गाठेल का? आणि डाऊन दी बॉल फिल्डर आलाय आणि कमालीचा झेल डीप मिड विकेटला. फलंदाज फेल, विकेटचं पतन. फलंदाज पंकज भोईर. इथे मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पहिला चेंडू चांगला फेस केलाय. क्षेत्ररक्षक येतो अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मधून धावबाची संधी आणि यस धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आणि आता जिंकण्यासाठी 47 धावेंची आवश्यकता असेल अप्पा स्पोर्ट्स भरोडी या संघाला. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. साठी 47 धावा आता बडवा अशा टीम अप्पा स्पोर्ट्स भरवडीला आणि या धावाची सुदीर्घ डिपेंड होतील. मायक्रोफोनवरती आता जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र राजू जाधव यांचा घोडाबाज पुढील मॅचसाठी. धन्यवाद.
थँक्यू सो मच विश्वास केणे आपण जॉईन होतो आता जॉईन होतो आपण या ठिकाणी पुनश्च क्रिकेटच्या पटलावरती सर्वांचं हार्दिक स्वागत ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक सहा थरार आपण पाहू शकाल तब्बल 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये गौतम पाटील फेम टीम अप्पा 11 भरोडी या टीमला स्ट्राईकला बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता अजय पाटील आणि त्याच्या सोबतीला धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तनयला आपण पाहू शकाल जास्तीच्या काही धावा इथे बनवलेल्या नाहीये मैदानाच्या आतमध्ये या धावा इथे सुरक्षित करावे लागेल सो त्या अनुषंगाने तनयला मात्र मोर्चावरती लावलेला आहे तनय थोडासा वारंवार बीट होत आहे पण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल तनय मात्रे अजय पाटील आणि धीरज या दोघांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय संध्याकाळचे 4:10 झालेले आहेत पहिलाच बॉल फटका चांगला आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार पहिल्याच बॉलवरती चौकाराची मोहर लावलेली आहे आणि विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा हा शंकानाद केलाय शपल त्या ठिकाणी झाले होते आणि हा चौकार आपल्याला पाहायला भेटला अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर 4 धावेनी श्री गणेशा झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गौतम पाटील फेम टीम अप्पा 11 बरोडी ओ इथे रिवर्स आयटम अल्टी पलटी आणि चेंडू सीमा रेषे बाहेर दर्जेदार चौकार होतोय कल्टी काय जबरदस्त ऍक्शन रिप्ले नक्कीच आपण पाहू शकाल हा फटका बॅटर अजय पाटील दर्जेदार कामगिरी आपण पाहू शकाल अजय पाटीलची बॉल मध्ये काहीही कमतरता नव्हती आपण पाहिलं तर पिचिंग होत असताना फुल लेनचा बॉल होता परंतु त्याच्यावरती देखील हा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटला अजय पाटीलच्या बॅटमधून धावसंख्या 8 धावा धावपलकावरती लागलेले आहेत 47 धावांच्या पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आणि दमदार सुरुवात केलेली आहे पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती देखील आपल्याला चौकार पाहायला भेटला आणि चौकारांच्या हॅट्रिक वरती आहे अजय पाटील संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकाल सूर्या देवता देखील आता त्यांचं जे प्रखर तेज आहे ते कमी आता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आणि हवेचा वेग देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता खऱ्या अर्थानं खेळाडूंमध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण झालेली आहे मैदानाच्या आत आपण पाहू शकाल स्लिप पॉइंटमध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाळा कांबळे स्लिप पॉइंटमध्ये ओ इम्प्रोवाइज फरक पडणार नाही तिथे अजय पाटीलला आणि त्याने ठोकलाय हा तिसरा हॅट्रिकचा चौकार किरण पाटीलनं 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकण्याचा कारनामा केलाय इथे अजय पाटील 3 मध्ये 3 चौकार ठोकलेले अजूनही 3 बॉल शिल्लक असतील आणि या स्पर्धेतील 6 मध्ये 6 ठोकण्याचा विक्रम होईल का अजय पाटीलच्या वतीनं सध्या तरी बॅटिंग आपण पाहिली तर दमदार सुरू आहे आत्मविश्वास आपण जर पाहिला तर मैदानाच्या चोफेर फटकेबाजी करण्याचं समीकरण दाखवत असताना अजय पाटील बरसत आहे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली इथं मात्र फटका चांगला आहे आणि अजून एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4 धावा सलगचा चौथा काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आज संध्याकाळच्या सत्रामध्ये नीरज अगदी मजा येईल प्रेक्षकांना देखील आपण पाहू शकता हा दर्जेदार फटका अगदी विराट कोहलीच्या स्टाईलनं हा फटका आपल्याला पाहायला भेटतोय अजय पाटील कुठल्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती बॉलर तन्मयला उसंत दिली जात नाहीये तनय त्या ठिकाणी उपस्थित आहे गोलंदाजी मार्कवरती तनय
गोलंदाजीमध्ये त्याने कुठल्या प्रकारची कमतरता ठेवत नाहीये, परंतु अगदी क्लासिकल बॅटिंग आपण पाहू शकाल अजय पाटीलच्या वतीनं. दुसऱ्या बाजूला धीरज कडे अजूनही संधी आलेली नाहीये. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहू शकाल, हाही बॉल त्या ठिकाणी अजय थोडासा स्वतःशी नाराज आहे, परंतु 4 मध्ये 4 फेकण्याचा कारनामा त्यांनी केलाय. हा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटते. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढील बॉल विनय, इथे मात्र हा बॉल, काय जबरदस्त फटकेबाजी आणि चेंडू सीमा रेषाबार. 6 धावांसाठी षटकार आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती बिनबाद जिंदाबाद. 22 धावा जिंकण्याचं समीकरण, 18 बॉल आणि 25 धावांची गरज. यस डीजे. काय जबरदस्त आहे हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ आपल्याला पाहायला भेटलाय. मागील मॅच पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिली तर पिसे अगेन्स्ट पिंपळगड संघाच्या अगेन्स्ट तिथे 54 धावांचं लक्ष ठेवलं होतं पिसे संघाच्या अगेन्स्ट. आणि चर्चा होत होती की पिसे संघ अगदी दमदार संघ आहे, परंतु तिथे देखील पिसे संघ या मॅचमध्ये काही चांगला कामगिरी करू शकला नाहीये. आणि दरम्यान हे निमंत्रण स्वीकारत असताना मैदानाच्या आतमध्ये तब्बल 47 धावांसह आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा जोडलेल्या आहेत. 18 बॉल आणि 25 धावांची गरज असताना आता गोलंदाजी मार्गवरती बॉलर आलेले आहेत. पंकज, इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती अपील केली जात आहे. पहा, पंचांवरती आपण जास्तीचं दडपण आणायचं नाहीये. इथे मात्र आपल्याकडे रिव्ह्यू नसेल, जो काही निर्णय असेल तो पंचांवरती सोपवलेला आहे. व्हाईट बॉल आणि बिमर करिता तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे. सतरा चेंडू आणि 25 धावांची गरज. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे आणि कॉमेंट्री बॉक्सच्या वरून अगदी व्यासपीठाच्या वरून अगदी विमानासारखा चेंडू फ्लाय झालाय. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकाल. आता धीरज देखील भरसत आहे, कारण की सातत्यानं तो देखील पाहत आहे की ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहे मैदानाच्या आतमध्ये अजय, त्या पद्धतीने धीरज देखील आता त्याचं देखील कर्तव्य बनत आहे की माझा देखील काहीसा हातभार लागणं फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहूया. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 28. जिंकण्याचं समीकरण 16 मध्ये 19 धावांची गरज आहे. आमचा नीरज देखील ऑन स्क्रीनवरती काहीसा निस्ता बिझी असतो, चांगला बिझी शेड्यूल असतो त्याचा. काल देखील त्यांनी बिझी शेड्यूलमध्ये खूप चांगलं समीकरण दाखवलं आणि अगदी मंत्रमुग्ध केलं. हे सगळं समीकरण आपल्याला पाहायला भेटत असतात, कारण की कम्प्युटरमध्ये ही खेळी सातत्यानं कीबोर्डवरती त्याची बोट नुसती फिरत असतात सातत्यानं. आणि माझ्याकरिता देखील तो समीकरण झटक्यानं उपलब्ध करून देतो. ही कारागिरी आहे. क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. परंतु इथेच जर आपण पाहिलं तर आता बॅटिंग करत असताना अजय आणि धीरज यांच्या देखील यशाला मात्र कुठल्या प्रकारची कमतरता ठेवली नाही आहे. दर्जेदार परफॉर्मन्स. 16 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. इथे हा बॉल आपल्याला पाहावा लागेल, डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पंच प्रवीण विशेष सर असं बॅटर आहेत, बॉलर देखील आहेत. आज आपण पाहू शकाल कुणाल भोईर आणि योगीराज भुटेरे सर. या स्पर्धेमध्ये खूप काही
अडचणींना सामोरं जावं लागलं. भरपूर काही समीकरणं झाली, परंतु ही स्पर्धा अगदी आजच्या शेवटच्या मोमेंटला येऊन ठेपलेली आहे. हा बॉल वाईट असेल, हा बॉल वाईट असेल नक्कीच, कारण की इथे धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावपलकावरती 29 धावा धावपलकावरती. आता 15 बॉल 18 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल इथे आत्मविश्वास वाढेल जय बजरंग गोरसई ए या टीमचा, आणि प्रत्येक मोठ्या फटक्यानिशी विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होईल मैदानाच्या आतमध्ये. गौतम पाटील फेम टीम, अप्पा 11 बरोडे टीम. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हतोडे के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण न त्या ठिकाणी आपल्याला मिसफील्ड फाल भेटली आणि चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त धीरजचा हा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट आणि सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. कुठल्याही प्रकारे चेंडू मात्र अगदी हवाई सफर पाहायला भेटला आणि गॅप शॉट सिलेक्शन, तंत्रशुद्ध क्रिकेट आपण पाहू शकाल. धीरज आणि अजय ओ इथे आपण पहिला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला भेटतोय. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे आणि तिथे देखील चेंडू सीमा रेषा पार. सलगचा हा दुसरा F1 क्वालिटीचा ब्रायन टेज चौकार. एकही गडी बाद नाहीये इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, आणि विजयाच्या दिशेनं प्रत्येक पाऊल मार्गस्थ होत आहे. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे फक्त. आणि आतापर्यंत या मॅचचा आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धाव आपल्याला कमी पाहायला भेटतात, परंतु चौकार इथे पाहायला भेटतात. आणि घ्या हा चेंडू सीमा रेषा पार ठोकलाय. गगनभेदी, गगनचुंबी, बिग 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 रामदेव बाबा पतंजलीचा षटकार. आता 12 बॉलमध्ये एक चौकार येईल का? मला वाटतं इथे मात्र आता पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती तो फटका एक्झिक्यूट केला जाईल. आज भरपूर काही नाराज केलं जय बजरंग गोरसई ए टीमनं या मॅचमध्ये. आणि इथे थोडीशी पाण्याची देखील मागणी होत आहे, कारण की भरपूर काही चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली. अजय आणि धीरज या दोघांच्या वतीनं. पुढील मॅच आपल्याला हंसिका स्पोर्ट पिंपळगर, आणि मी तर म्हणेन की या ठिकाणी भरोडी आणि पिंपळगर या दोन टीममध्ये आता नक्कीच मॅच रंगू शकेल. पुढची षटक क्रमांक आपण पाहू शकाल या ठिकाणी तिसरं घेऊन येतोय हिमेश भुईर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आणि सलामीला आपण स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता मिस्टर अजय. इथे मात्र फ्लिक केलाय दरम्यान चेंडू हवेमध्ये तिकडे गेलाय, परंतु वाईटिश लॉंगॉन च्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एक धावेच्या मदतीने धावफलक थोडेसं पुढे जाऊन पोहोचेल. 44 11 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता. स्ट्राईकला आता धीरज. ओहो, काही करण्याची गरज होती का? इतिहासाच्या सुनेरी पानावरती जर तुम्हाला नाव कोरायचं होतं तर तुम्हाला इथे विकेटवरती थांबून राहणं फार गरजेचं होतं, परंतु या बॉलचं कौतुक करायला पाहिजे. पुनश्च आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. काही दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. सफल झाले होते धीरज, सफल झाले होते त्या ठिकाणी. मागील थोडीशी जागा मिळाली त्या ठिकाणी. बॉल आपण पाहिला तर थोडा फुल लेनचा होता आणि अँगल बनवणारा बॉल होता. आतमध्ये बॉल आला आणि फलंदाज धीरजला इथे परतावं लागलं. धीरजच्या खेळीचा अंत झाला आणि खऱ्या अर्थानं धीरज जरा आता खेळपट्टीवरती असता तर इथे मात्र हा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावरती प्रस्थापित होऊ शकला असता, परंतु आता इथे आत्मविश्वास वाढलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया जय बजरंग गोरसई ए टीम देखील सहजासहजी मॅच जिंकून देणार नाही, परंतु इथे जर आपण पाहिलं तर ते समीकरण आपल्याला दिसत नाही. आता 10 बॉल 3 धावांची गरज असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत महेश भोईर. गोरसई ए टीम अजूनही पुढच्या ओव्हरपर्यंत
सामना जाऊन देईल का, परंतु इथे चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पकडलाय झेल. फलंदाज बाद होत असताना दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. गोरसई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जय बजरंग गोरसई ए टीम आहे आणि सहजासहजी सामना जिंकू देणार नाहीये. आणि जसं आपण पाहिलं, आमचा आवाज देखील त्यांच्या कानापर्यंत पोहोचलाय की या ठिकाणी अजय आणि धीरजची जोडी, जी ओपनिंग जोडी मॅच जिंकून देईल का. तदनंतर इथे कमबॅक झाला बॉलर हिमेशच्या वतीनं आणि त्यांनी धीरजला तंबूच्या आसराला पाठवला आणि बॅक टू बॅक देखील आपण पाहू शकाल बॅटर कल्पेश भोईरला देखील डगआउटच्या आसराला पाठवलं. महेश भोईरला डगआउटच्या आसराला पाठवलं. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे बॉलर हिमेश. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आता इथे मी तर म्हणेन की जय बजरंग गोरसे ए टीम हा कारनामा त्यांना करून दाखवावा लागेल, कारण की तुमची टीम पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. काहीतरी समीकरण तुमच्या बाजूला देखील येणं फार गरजेचं आहे. 9 बॉल 3 धावेंची गरज. 3 बॉल फार महत्वाचे असतील बॉलर हिमेश करिता. या 3 बॉलवरती एकही धाव आली नाही तर पुढील ओव्हरमध्ये मॅचमध्ये रंगतदार स्थिती निर्माण होईल यात शंका नाहीये. कट केलाय बॉल, विकेट किपर त्या ठिकाणी. ओहो, एकही धाव नाहीये. चर्चा या ठिकाणी चर्चा आहे गोरसई ए टीम. गोरसई गावाला उच्च पदावरती नेणारे एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नशीब बलवत्त त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गोरसई बी नाहीये, परंतु इथे आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी आपण पाहू शकाल. जय बजरंग गोरसई ए टीम हार मानायला देखील तयार नाहीयेत. पुढचा बॉल, इथे जबरदस्त बॉल, परंतु एक धाव इथे एकवटली जाईल. ओहो, डायरेक्ट फेकी केली होती यष्ट्यांचा वेध घेण्याकरिता, परंतु तिथे जर यष्ट्यांचा वेध घेतला असता तर समीकरण थोडंसं बदलताना पाहायला भेटलं असतं. आज अनिकेत धुमाल देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल थोडा सुटकेचा निश्वास घेत आहे, कारण की आज ही स्पर्धा अंतिम टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. पुढील बॉल, कट केलाय बॉल. तडमर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा इथे मात्र डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु अंतिम क्षणाला बॉलनं थोडीशी उसळी घेतली. याचबरोबर षटकाची समाप्ती. 6 बॉलमध्ये आता 1 धावेची गरज आहे. मागील ओव्हरचा आपण विचार करूया. या ठिकाणी हिमेशनं किती धावा खर्च केल्या? फक्त 3च धावा खर्च केल्या. आता 1 धावेची गरज. इथे आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जय बजरंग गोरसे ए टीम थोडासा या ठिकाणी हात मात्र मलत असतील, कारण की जर इथे अजून काही जास्तीच्या धावा आपण बनवल्या असत्या, चांगली बॅटिंग आपली झाली असती, 50च्या पुढचा पल्ला जर आपण गाठला असता तर कदाचित या मॅच मध्ये आपण कमबॅक केलं असतं. परंतु म्हणतात ना मित्रांनो, सिद्दीक भावे सर, की एकदा दुधापासून दही बनली तर दहीपासून दूध बनत नाहीये. गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाहीये. परंतु अजूनही या 6 चेंडूमध्ये 1 धाव न देण्याचं समीकरण आखण्याकरिता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही पाहू शकाल. या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉन मध्ये आहे. ऑफसाईडला आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर इथे मात्र ठेवलेल्या. ऑनसाईडला जर आपण पाहिलं तर मिडॉन, आणि मिडॉनच्या बाजूला थोडासा एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट, आणि इथे आपण पाहिलं तर फाईनच्या दिशेमध्ये टीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. इथे मात्र गॅप शोधली आहे. चक्रव्यूहाला भेदलाय आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आणि इथे मॅच झाली आहे फिनिश. आणि या मॅचचा हिरो मात्र ठरलाय मिस्टर अजय.